विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जेनेटिक डिसऑर्डर. आता जेनेटिक डिसऑर्डर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अनुवंशिक आजार, हे अनुवंशिक आजार कशामुळे होतात हे आज आपल्याला पाहायचे आहे. आता जेनेटिक डिसऑर्डर ह्या दोन प्रकारचे असतात. पहिले आहे मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरा आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे होतात? अल्टरेशन ऑर म्युटेशन इन द जीन. आता म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन अ DNA सिक्वेन्स और सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड ॲज म्युटेशन. म्हणजे DNAच्या सिक्वेन्समध्ये बदल होणं किंवा आपलं जेनेटिक मटेरियल जीनमध्ये काही बदल होणं अचानकरित्या, त्याला म्हणायचं म्युटेशन. मग मेंडेलियन डिसऑर्डर कुठले आहेत? पहिली आहे थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, फिनिलकेटोनेरिया. आता दुसऱ्या प्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर आहेत क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता या क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये काय असतं? एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम अबसेंट असणं किंवा जास्त असणं किंवा त्यांची ॲबनॉर्मल अरेंजमेंट असणं, याला म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. मग यात कुठले कुठले डिसऑर्डर येतात? डाऊन सिंड्रोम येतो, टर्नर सिंड्रोम, क्लीनफिल्टर सिंड्रोम. तर आता हे तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे. पहिले लक्षात घ्या म्युटेशन. आता म्युटेशनचे काही प्रकार असतात. पहिला आहे पॉइंट म्युटेशन. आता हा DNAवरचं सिक्वेन्स आहे, एक स्टँड दिलेला आहे तुम्हाला. सिक्वेन्स लक्षात घ्या, TAACTG असा आहे. आता इथं काय झालं आहे? फक्त या Tच्या ऐवजी इथं कुठला न्यूक्लियोटाइड आला? C. म्हणजे फक्त एक बदल झाला, एका पॉईंटला बदल झाला, एका न्यूक्लियोटाइडला बदल झाला, तर त्याला म्हणायचं पॉइंट म्युटेशन. तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोडमध्ये पाहिलं की याला मिनिंग असतं. हा जो सिक्वेन्स आहे याचं एक डेफिनेट मिनिंग आहे. म्हणजे याच्यानुसार mRNA तयार होणार आणि mRNAवर जसा सिक्वेन्स असेल तसे अमायनो ॲसिड येऊन अटॅच होऊन त्यापासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणार. मग हा सिक्वेन्स बदलला म्हणजे अमायनो ॲसिड बदललं, म्हणजे प्रोटीनमध्ये गडबड झाली आणि त्यामुळे डिसीजेस होणार आहे. आता पुढे पाहूया आपण इन्सर्शन. आता तिथं काय होतं? इथे लक्षात घ्या, Tच्या ऐवजी काय झाला? C झाला, हा बदलला. आता इथं तो T आहे तसाच आहे, C पण आहे त्याच्या बाजूचा. एक इथं इन्सर्ट झाला, ॲड झाला सायटोसिन, आणि यामुळे पुन्हा सगळे जे आहे फ्रेम बदलली आणि त्याच्यापासून तयार होणारे प्रोटीन बदलतील. अशा प्रकारे म्युटेशन होत असतात. आता ओरिजिनल सिक्वेन्स दाखवला आहे बघा इथं, TAACTGGCAGGT असा ओरिजिनल सिक्वेन्स आहे. बेस सबस्टिट्यूशन म्हणजे Tच्या ऐवजी काय येऊन गेला? तिथं C आला. नंतर बेस ॲडिशन बघा, हे आहे तसंच आहे, फक्त एक बेस इथे ॲड झाला, त्याचे ॲडिशन. आता इथे एक डिलीट झाला आहे. ओरिजिनल हे होतं CTG, तर इथे काय झालं? हा T डिलीट झाला आणि झालं C झालं. म्हणजे हे काय झालं? म्युटेशन झालं. मग लक्षात घ्या, बेस सबस्टिट्यूट होणं म्हणजे दुसरा बेस चेंज होणं, एखादा बेस ॲड होणं, एखादा बेस डिलीट होणं, यामुळे म्युटेशन होतात. आता हे दाखवलं आहे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर. इथं लक्षात घ्या, ह्युमनचा कॅरिओटाईप दिला आहे. आपल्यामध्ये माहिती आहे तुम्हाला 23 पेअर असतात क्रोमोझोमच्या. 22 या ज्या आहेत या ऑटोझोम आहेत, म्हणजे बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करणारे क्रोमोझोम आहेत. आणि हे जे दोन असतात, दोन क्रोमोझोम किंवा जी लास्ट पेअर आहे ती सेक्स क्रोमोझोमची असते. फिमेलमध्ये असते XX आणि मेलमध्ये असते XY. आता इथं लक्षात घ्या, इथं एकच क्रोमोझोम आहे, दुसरा नाही आहे. ही झाली क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. हा कोणाचा कॅरिओटाईप आहे? टर्नर सिंड्रोमचा.
टर्नर सिंड्रोममध्ये क्रोमोझोम नंबर असतो 45, 1 सेक्स क्रोमोझोम लेस असतो, त्याला आपण म्हणतो टर्नर सिंड्रोम. आणि याच्याऐवजी जर एक जास्त राहिला असता म्हणजे XXY, 2च्या ऐवजी 3 राहिले असते तर त्याला आपण म्हणतो क्लिनफिल्टर सिंड्रोम. आणि अजून दुसरी एक क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला पाहिजे, डाऊन सिंड्रोम. त्यामध्ये हे सगळं व्यवस्थित आहे, लक्षात घ्या. 21 पेअर 23 पेअर हे सगळे बरोबर आहे. राहिलं फक्त हे 22मध्ये 2च्या ऐवजी किती क्रोमोझोम आहेत, 3, आणि म्हणून क्रोमोझोम नंबर येतो 47, आणि त्यामुळे ती बेबी असते डाऊन सिंड्रोम ग्रस्त. आपल्याला ते पण पुढे स्टडी करायचं आहे. आता लक्षात घ्या, जेनेटिक डिसऑर्डर 2 प्रकारचे आहेत. पहिले आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर आणि दुसरं आहे मेंडेलियन डिसऑर्डर. आता तुम्हाला सांगितलं क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये क्रोमोझोम लेस असणं किंवा ॲड असणं ह्या डिसऑर्डर असतात. आता लक्षात घ्या, ऑटोझोमल डिसऑर्डर, याच्यामध्ये एक ऑटोझोम एक्स्ट्रा आहे 22 नंबरचा, त्याला म्हणायचं डाऊन सिंड्रोम, किंवा त्याला म्हणजे ट्रायसोमी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. नंतर सेक्स क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी, एक सेक्स क्रोमोझोम जास्त एक्स, त्याला म्हणायचं क्लिनफिल्टर सिंड्रोम. आणि अजून एक सेक्स क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे, दॅट इज टर्नर सिंड्रोम. त्यामध्ये एक सेक्स क्रोमोझोम लेस आहे. आता मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये जीन म्युटेशन इन ऑटोझोम, बॉडी क्रोमोझोममध्ये किंवा बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करणाऱ्या क्रोमोझोममध्ये म्युटेशन होतं, सिकल सेल ॲनिमिया. जीन म्युटेशन इन सेक्स क्रोमोझोम, एक्झाम्पल इज हिमोफिलिया. आता पहिलं आपल्याला पाहिजे डिसऑर्डर थॅलेसेमिया. लक्षात घ्या, हे नॉर्मल RBCs आहेत आणि हे थॅलेसेमिया असणाऱ्या पर्सनचे RBC आहेत. तर अशा मालफॉर्म का झाल्या किंवा याचा शेप का चेंज झाला? लक्षात घ्या, आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं, या हिमोग्लोबिनमध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात, 2 बीटा आणि 2 अल्फा चेन. आणि तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन बनलं कशापासून आहे? हिम म्हणजे आयर्न आणि प्रोटीन कॉल्ड ग्लोबिन. आता याच्यातलं जे हिम आहे ते ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं. पण ज्या वेळेला या 2 चेन जे सिंथेसाइज करणारे जीन आहे याच्यामध्ये म्युटेशन झालं तर डिफेक्टिव्ह चेनमुळे हे थॅलेसेमिया नावाचा आजार होतो. आता लक्षात घ्या, सिम्पटम काय त्याचे? एक्स्ट्रीम ॲनेमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असेल, ग्रोथ होणार नाही, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, रिकरिंग इन्फेक्शन, पुन्हा पुन्हा तो व्यक्ती आजारी पडेल. मग पुन्हा बघा सिम्पटम दाखवले आहेत, विकनेस, फटीग, मलायझे, त्या व्यक्तीला नेहमी थकवा येईल, अशक्तपणा जाणवेल, पेलर म्हणजे त्याची स्किन पेल कलरची असेल, डिफॉर्मिटीज ऑफ फेशियल बोन, नंतर त्याची ग्रोथ स्लो होईल, युरिन डार्क आणि कॉन्सन्ट्रेटेड असेल, ॲब्डॉमिनल स्वेलिंग असेल आणि मॅसिव्ह बोन मॅरो एक्सपान्शन होईल. त्यामध्ये 2 टाईप्स आहेत थॅलेसेमियाचे, अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. हे काय आहे? जेनेटिक डिसऑर्डर जी म्युटेशनमुळे होते आहे. तुम्हाला हे सांगितलं नॉर्मल हिमोग्लोबिनमध्ये 2 अल्फा चेन असतात आणि 2 बीटा चेन असतात. म्युटेशन in a given globin gene can cause a decrease in production of that globin resulting in deficiency. त्याची डिफिशियन्सी होते ग्लोबिनची आणि त्यामुळे काय होतं, जे ॲग्रिगेट तयार झाले ते ऑक्सिडाइज होतात, नंतर सेलला डॅमेज करतात, कुठल्या पार्टला? सेल मेम्ब्रेनला. नंतर हिमोलिसिस होतं म्हणजे RBC ब्रेक होता किंवा इनइफेक्टिव्ह इरिथ्रोपायसिस, RBC प्रोडक्शनवर इफेक्ट होतो किंवा दोघं गोष्टी होऊ शकतात. थॅलेसेमिया लक्षात घ्या, ऑटोझोमल डिसऑर्डर आहे, इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज म्हणजे हा वारसा हक्काने प्राप्त होतो. हिमोग्लोबिनच्या 4 चेन सांगितल्या होत्या, 2 अल्फा 2 बीटा. आता अल्फा चेनचं प्रोडक्शन आहे
हे दोन जीन कंट्रोल करतात, HBA1, HBA2. दोघं कुठल्या क्रोमोझोमवर आहे? 16 नंबरच्या. आणि बीटा चेनचं प्रोडक्शन हे कंट्रोल करतो सिंगल जीन HBP, आणि तो आहे क्रोमोझोम नंबर 11वर. हे बघा, ह्या दोन क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहे. अल्फा चेन प्रोडक्शन कंट्रोल करणारा जीन क्रोमोझोम 16वर आहे, आणि बीटा चेन प्रोडक्शन कंट्रोल करणारा जीन क्रोमोझोम नंबर 11वर आहे. आता पुढे लक्षात घ्या, हे सिम्पटम सांगितले होते मी तुम्हाला. ॲनिमिया, पेल येलो स्किन, चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBC, स्लो ग्रोथ, डेव्हलपमेंट, डार्क युरिन. आणि याला ट्रीटमेंट काय? ब्लड ट्रान्सफ्युजन हे ह्या व्यक्तीला वारंवार करावं लागतं. नंतर आता आहे डाऊन सिंड्रोम. तुम्हाला सांगितलं 21st ट्रायसोमी, म्हणजे यामध्ये काय होतं? क्रोमोझोम नंबर 21 2 असण्याच्या ऐवजी किती येतात? 3 येतात. कोणी डिस्कवर केलं या डिसीजला? जॉन लँगडन डाऊन, आणि म्हणून याला म्हटलं गेलं डाऊन सिंड्रोम. आता फर्स्ट डिस्क्राईब दिस ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर इन 1866. आता यामध्ये काय असतं? एक एक्स्ट्रा कॉपी आहे क्रोमोझोमची. कुठली? 21st. आता ही आली कुठून ते आपल्याला पाहिजे. ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑर फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. मग लक्षात घ्या, त्याला म्हणतात नॉन डिसजंक्शन. आता ही नॉर्मल मियोसिस आहे की पॅरेंट सेलकडे जर 4 क्रोमोझोम असेल तर डॉटरकडे किती येतात? 2. क्रोमोझोम नंबर गेट रिड्यूस टू हाफ. पण ज्या वेळेला नॉन डिसजंक्शन होतं, म्हणजे हे क्रोमोझोम लक्षात घ्या, हे 4 पैकी 2 इकडे गेले, 2 इकडे गेले. जी होमोलॉगस पेअर होती त्यातला प्रत्येकातला एक एक सेपरेट झाला आणि एकेका सेलकडे गेला. असे शेवटी किती मिळाले? प्रत्येक सेलला 2 मिळाले. पण नॉन डिसजंक्शन म्हणजे काय? हे दोघं, आता लक्षात घ्या, हे दोघं नॉर्मल सेपरेट होतात, म्हणजे एकीकडे जातोय, दुसऱ्या सेलला जातोय. पण ही जी पेअर आहे, या पेअरमधले दोघं एकाच सेलकडे जातात, ती इकडे जात नाही, आणि त्याला म्हणायचं नॉन डिसजंक्शन. ते एकमेकांपासून सेपरेट झालेच नाही, आणि मग दोघं एका सेलला गेले, आणि त्यामुळे लक्षात घ्या, जे डॉटर सेल तयार झाले, तर हे जे 2 डॉटर सेल आहे त्याला मिळाले 3 आणि याला मिळाला 1. n-1, म्हणजे n म्हणजे हाफ नंबर ना. हाफ नंबर काय? आता 2. तर इथं मिळालं पाहिजे ते 2, पण इथं काय मिळालं? n-1, आणि इथं काय मिळालं? n+1, म्हणजे 2च्या ऐवजी ते 3 मिळाले. 3 आणि इथं 2च्या ऐवजी काय मिळाला? 1 मिळाला. आणि अशा प्रकारचे गॅमेट तयार झाले. आणि त्यामुळे काय झालं? ज्या वेळेला हा गॅमेट, आता हा जो आपण समजूया, हा जो एक्स्ट्रा मिळाला हा 21st आहे. हा गॅमेट जेव्हा फ्यूज होईल नॉर्मल गॅमेटशी, तर काय तयार होईल? 2n+1, म्हणजे इथे लक्षात घ्या, इथे क्रोमोझोम नंबर किती आहे? 47 इन्स्टेड ऑफ 46. लक्षात घ्या, हे डाऊन सिंड्रोमचं कॅरिओटाईप आहे. सगळे फक्त इथे लक्षात घ्या, हा 21st किती आहे? 3. ट्रायसोमी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. बाकी 6 क्रोमोझोम नॉर्मल असतील, आयदर XX ऑर XY. हे बाकीच्यामध्ये काही गडबड नाही, फक्त गडबड इथं झाली, आणि त्यामुळे कुठला डिसीज झाला? डाऊन सिंड्रोम. म्हणजे कशामुळे झालं? नॉन डिसजंक्शन ऑफ ऑटोझोम रिझल्ट इन डाऊन सिंड्रोम. आता सिम्पटम काय काय असतं या मुलांमध्ये? सिम्पटम काय दिसतील? मेंटल रिटार्डेशन दिसेल, बुद्धिमत्ता ही कमी असेल, लो IQ असेल, इंटेलिजंट क्वोशंट लो असेल, स्केलेटल डेव्हलपमेंट पुअर असेल, डिस्टिंक्ट फेशियल फीचर असतील, म्हणजे तुम्ही त्यांना ओळखू शकणार. तुम्ही तारे जमीन पर पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये लक्षात घ्या, हे डाऊन सिंड्रोम बेबी दाखवले एका गाण्यामध्ये. आता फेशियल फीचर म्हणजे स्मॉल हेड असेल, इयर स्मॉल असतील, माउथ स्मॉल असेल, फेस फ्लॅट असेल,
राऊंडेड आणि नोज पण फ्लॅट असेल, माउथ नेहमी ओपन राहील, प्रोट्रुडिंग टंग म्हणजे जीभ बाहेर आलेली असेल, आईज स्लॅन्ट अप आणि आईजला काय असेल इंटरनल इपिकॅन्थ्रियल फोल्ड, ते पुढे दाखवते मी तुम्हाला. नंतर फ्लॅट हँड, स्टबी फिंगर, पाम इज ब्रॉड विथ सिंगल पाल्मर क्रीज, हे पाहिजे आपल्याला. मग लक्षात घ्या ही सिंगल पाल्मर क्रीज आहे. आपल्यामध्ये 2 असतात. आता इथे नोज फ्लॅट, फ्लॅट नाझल ब्रिज, नंतर इथे इपिकॅन्थ्रियल फोल्ड असेल. क्लिनोडॅक्टिली ऑफ द 5th फिंगर म्हणजे हा जो 5वा बोट आहे ना, हा आतल्या बाजूने वळलेला असेल, थोडासा कर्व असेल, त्याला म्हणायचं क्लिनोडॅक्टिली. मग कॉमन फीचर लक्षात घ्या, डिक्रीज मसल टोन ॲट बर्थ, एक्सेस स्क्रीन ॲट द नेप ऑफ नेक, फ्लॅटन नोज, अपवर्ड स्लॅन्टिंग आईज, small ears, small mouth, wide short hand with short finger, separated joint between the bones of the skull. नंतर सांगितलं या पामला काय असेल सिंगल क्रीज असेल, व्हाईट स्पॉट ऑन द कलर पार्ट ऑफ आय. लक्षात घ्या इथे व्हाईट स्पॉट असतो. नंतर बघा माउथ नेहमी ओपन असेल, प्रोट्रुडिंग टंग जीभ बाहेर आलेली असेल. असे टिपिकल फेशियल फीचर या मुलांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नंतर वाईड गॅप बिटवीन फर्स्ट अँड सेकंड टो, स्मॉल हायपोप्लास्टिक इयर. आणि कशामुळे झालं हे लक्षात घ्या, हे 2च्या ऐवजी किती आले 3 आले. क्रोमोझोम नंबर 21 3 आले, त्यामुळे हे बेबी डाऊन सिंड्रोम ग्रस्त झालं. आता पुढे पाहायचं मोनोसोमिक, मिसिंग अ क्रोमोझोम. तिथं एक जास्त आला होता, इथं एक कमी आहे. 2n-1 म्हणजे 46च्या ऐवजी काय असेल 45. पण कुठला कमी आहे, एक सेक्स क्रोमोझोम कमी आहे, त्याला म्हटलं जातं टर्नर सिंड्रोम. मग XO 2n-1 म्हणजे फक्त X राहिला. मग या फिमेल असतील, ओनली नॉन व्हायबल ह्युमन मोनोसोमी. आता टर्नर सिंड्रोम त्याला म्हटलं एक्स मोनोसोमी. मोनोसोमी म्हणजे एकच, मोनो म्हणजे सिंगल, एक्सो फिमेल. इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे इथे सेक्स क्रोमोझोम हे सेपरेट झाले नाहीत, त्यामुळे हा डिसऑर्डर आला. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ एक्सो. म्हणजे बॉडी क्रोमोझोम 44च असतील, फक्त सेक्स क्रोमोझोम एकच असेल एक्स. ओ मीन्स नथिंग ऑर 0. आता या फिनोटिपिकली पाहिलं तर फिमेल असतील, शॉर्ट स्टॅचर असेल म्हणजे उंची कमी असेल, वेब नेक, लो पोस्टेरियर हेअरलाईन, त्यांची चेस्ट जी असेल ती ब्रॉड शील्ड शेप असेल, आणि पुअरली डेव्हलप ओव्हरीज, ब्रेस्ट अँड लो इंटेलिजन्स म्हणजे पुन्हा यांचा IQ कमी असेल, ब्रेस्ट डेव्हलपमेंट पुअर असेल. आता ते सिम्पटम दाखवले तिथं लक्षात घ्या. लो हेअरलाईन, शॉर्ट स्ट्रेचर, शील्ड शेप थोरॅक्स ऑर चेस्ट, वाइडली सेपरेटेड निपल्स, शॉर्टन मेटाकार्पल, स्मॉल फिंगरनेल्स. नंतर फोल्ड ऑफ स्किन असेल इथं नेकला, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ अवोर्टा, पुअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट, एल्बो डिफॉर्मिटीज, रुडिमेंटरी ओव्हरीज, अंडर डेव्हलप गोनॅड स्ट्रक्चर, नो मेन्स्ट्रुएशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल अब्सेंट असतील, मग अशा फिमेल या स्टराईल असणार आहेत. हे झालं टर्नर सिंड्रोम. आता पुढचा जो डिसऑर्डर आहे दॅट इज क्लीनफिल्टर सिंड्रोम, ऑल्सो कॉल्ड XXY सिंड्रोम. आता इथं लक्षात घ्या, एक सेक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, एक एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं XXY. मग सिम्पटम काय, लेस बॉडी हेअर, ब्रेस्ट एनलार्जमेंट. ही काय जेनेटिक कंडिशन इन विच अ मेल इज बॉर्न विथ एक्स्ट्रा कॉपी ऑफ द एक्स क्रोमोझोम. हा इंडिव्हिज्युअल मेल असेल पण त्याच्यामध्ये
एक्स्ट्रा कॉपी कुठली आहे? एक्स क्रोमोझोमची आहे, एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. क्लीनफिल्डर सिंड्रोम XXY मेल काय आहे? क्रोमोझोमल डिसऑर्डर ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल. द जीनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल इज 44 प्लस XXY. म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर किती असतील? 47 इन्स्टेड ऑफ 46. या मेलला काय म्हटलं? फेमिनाइज मेल. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस. म्हणजे ज्या वेळेला गॅमेट तयार होतात त्यावेळेला नॉन डिसजंक्शन होतंय कोणाचं? एक्स क्रोमोझोमचं. आणि त्यामुळे एका गॅमेटकडे 2 क्रोमोझोम आले, 2 सेक्स क्रोमोझोम आले एकाऐवजी. मग इंडिव्हिज्युअल काय? मेल आहे, त्याच्यामध्ये सगळे मेस्क्युलाइन डेव्हलपमेंट असेल, म्हणजे मेलचे कॅरेक्टर असतील. व्हॉइस स्पीच त्याच्यामध्ये हार्श असेल, पण टेस्टीज अंडर डेव्हलप असतील. टॉल असेल हा इंडिव्हिज्युअल, लॉंग आर्म, फेमिनाइन डेव्हलपमेंट, म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर दाखवेल. कुठलं? डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, दॅट इज गायनेकोमॅस्टिया. आणि नो स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे त्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन होणार नाही, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल कसे असतील? स्टराईल असतील. मग आता हे दोघांमध्ये डिफरन्स दिसता इथे आपल्याला. टर्नर सिंड्रोममध्ये लक्षात घ्या, एक्स एक्स क्रोमोझोम कमी असतो, मोनोसोमी आहे. क्लीनफिल्टरमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम जास्त आहे. इथं शॉर्ट स्टॅचर असतं, इथं टॉल स्टॅचर असतं. हे फिमेल असतात, हे फेमिनाइज मेल असतात. यांच्यामध्ये रुडिमेंटरी ओव्हरीज असतात, याच्यामध्ये रुडिमेंटरी टेस्टीज असतात, आणि दोघं स्टराईल असतात. लक्षात घ्या, इथं ब्रेस्ट डेव्हलपमेंट पुअर आहे, इथं ब्रेस्ट डेव्हलपमेंट असते. हे दोघांमधले डिफरन्स आहे. हे कोणाचं कॅरिओटाईप आहे? ओळखता येत आहे? लक्षात घ्या, एक्स एक्स क्रोमोझोम कमी आहे. XO म्हणजे काय आलं ते? टर्नर. काय आलं ते? टर्नर सिंड्रोम. थँक्यू फ्रेंड्स.